नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेल्या सर्व सायन्सच्या प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता ही सर्वात जास्त असते? ऑप्शन क्रमांक 4, चांदी या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता ही सर्वात जास्त असते. त्यानंतर ॲल्युमिनियमची असते. लाकूड आणि काच या दोन पदार्थाची औष्णिक प्रवाहकता ही सर्वात कमी असते. त्यानंतर 72वा प्रश्न, पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो तर त्याला डॅडॅश म्हणतात, तर त्या पडद्यास कॉर्निया असे म्हणतात, ज्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर रॅटिना म्हणजे दृष्टिपटल, ज्यावर वस्तूची प्रतिमा तयार होते. त्यानंतर आयरिस म्हणजे बुबुळ. बुबुळ हे डोळ्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करते. पुपिल म्हणजे बुबुळामध्ये असलेली बाहुली. 73वा प्रश्न, प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यामधील अंतर डॅडॅश असेल. 17 मीटर पेक्षा कमी नाही, चुकीचं आहे. 7 मीटर पेक्षा कमी हे पण चुकीचं आहे. 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर, तर हे विधान योग्य आहे. जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यांमधील अंतर 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर असेल तर आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतो. 74वा प्रश्न, डॅडॅशच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिणामाचा अविभाज्य गुणक आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बोर. त्यानंतर डाल्टन यांनी काय सांगितलं, तर अणू हा भरीव गोळ्याप्रमाणे असतो किंवा अणूला भरीव गोळ्याची उपमा दिली. रुदरफोर्ड यांनी सुवर्णपत्रीचा प्रयोग केला आणि त्याद्वारे हे सिद्ध केले की अणूमध्ये अणुकेंद्रक असतं, किंवा आपलं असे म्हणता येईल की अणुकेंद्रकाचा शोध हा रुदरफोर्ड यांनी लावला. त्यानंतर बोर्स यांचा अणुसिद्धांत काय सांगतो, तर इलेक्ट्रॉन हे एका विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करतात. त्यानंतर 75वा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. विधान 1, रेणूमधील बॉन्डिंग कक्षा या अणुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात, तर हे विधान योग्य आहे. दुसरा, बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये दोन कक्षांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. कमी नाही, हे चुकीचं आहे. इलेक्ट्रॉनची घनता ही जास्त असते, त्यामुळे दुसरे विधान चुकीचे. तिसरे विधान, एकत्र येणाऱ्या अणुकक्षांपेक्षा अँटीबॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते. हे विधान योग्य आहे. अल्फा, पाय, डेल्टा इत्यादी चिन्हांनी अँटीबॉन्डिंग रेणू कक्षा दर्शविल्या जातात, तर हे पण विधान योग्य आहे. आपल्याला चुकीचे विचारले तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. 76वा प्रश्न, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाइंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? तर सर्वप्रथम नायट्रिफाइंग जीवाणू हे NH4 चे रूपांतर NO2- मध्ये करतात. त्यानंतर NO2- चे NO3- मध्ये करतात. आपल्या ऑप्शन कडे पाहिल्यास NO3 चे NH4+ मध्ये नाही, चुकीचं आहे. N2 चे NH4 मध्ये हे पण चुकीचं आहे. NH4 चे NO3 मध्ये हे बरोबर आहे. NH4 चे रूपांतर कशामध्ये झाले, तर NO3 मध्ये, 3- मध्ये. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. 77वा प्रश्न, खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. पायथन मोलुरुस हा बिनविषारी साप आहे. त्यानंतर नाजा न्यूरोटॉक्सिक, व्हायपर रसिली हा इमोटॉक्सिक आहे आणि टायक्लोब्रोमायनास हा अंध साप आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. 78वा प्रश्न, ऑलेरियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? ज्याप्रमाणे मानवामध्ये भ्रूण तयार होण्याच्या स्टेजेस असतात, जसे झायगोट नंतर मोरुला नंतर ब्लास्टुलाचे ग्लॅस्टुलार मध्ये रूपांतर होते, तसेच ऑलेरिया म्हणजे आपली जेलीफिश च्या गर्भ तयार होण्याच्या स्टेजेस प्लॅनुला, त्यानंतर हायड्राटुबा आणि सायफिस्टोमा इफिरा या आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. 79वा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? तर सरपटणारे प्राणी दोन प्रकारचे आहेत, एक तर पाय असणारे किंवा पाय नसणारे. पाय असणारे कोणते, जसे की
पाल, कासव, मगर, सरडा हे पाय असणारे सरपटणारे प्राणी झाले. पाय नसणारे तर साप आणि पायथन, धामीन हे पाय नसणारे सरपटणारे प्राणी. आता आपल्याला सरपटणारे प्राणी विचारले. यामध्ये पाल आहे, साप आहे, बेंडूक नाही. बेंडूक हा उभयचर प्राणी आहे, म्हणून हे चुकीचं आहे. त्यानंतर कासव सरपटणारा आहे. खालचं पाहूया. कासव आहे, मगर आहे, सॅलेमेंडर नाही. सॅलेमेंडर हा उभयचर प्राणी आहे. इथे पाहिल्यास चौथ्यामध्ये सॅलेमेंडर उभयचर प्राणी, पुन्हा बेंडूक पण उभयचर प्राणी. 3 तर आपले गेले. हा पण कटला, हा पण कटला. ऑप्शन फक्त 2 राहिला. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 2 कुठं आहे? 1 मध्ये. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे म्हणजे विधान 1. जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे, पिकाची वाढ खुंटल्यामुळे, पानाच्या पिवळेपणामुळे. तर हे 2 हे मिनरल्सच्या कमतरतेमुळे होतात. दुसरे डी. जमिनीतील क्षारांच्या संचयनामुळे. हा पण खारपट पट्ट्यातील शेतातील सिंचनामुळे होतो. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न. आंतरिक कीड म्हणजे एखाद्या महिन्यात वारंवार येणारी, हे चुकीचं आहे. एखाद्या प्रदेशात येणारी, नाही. एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारी कीड म्हणजे आंतरिक कीड होय. 82वा प्रश्न. ज्या झाडाची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. या झाडांच्या बी उघडी असते म्हणजे या झाडास फळ येत नाहीत. तर इंग्लिशमध्ये पाहिल्यास जिम्नो चा नो अर्थ झाडांवर फळे येत नाहीत, फक्त बीज असते किंवा बीच्या भोवती आवरण नसते. त्यानंतर अँजिओस्पर्म या झाडास फळे येतात. आता सर्वात लहान अँजिओस्पर्म म्हणजेच मराठीमध्ये सांगितलं आवृत्तबीजी वनस्पती. सर्वात लहान आवृत्तबीजी वनस्पती ही उल्पिया आहे. आणि सर्वात मोठी जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्तबीजी वनस्पती ही सर्वात मोठी किंवा सर्वात उंच अनावृत्तबीजी वनस्पती म्हणजे सिक्वोइया. त्यानंतर जिम्नोस्पर्म यांना फळे येत नाहीत. अँजिओस्पर्मला फळे येतात. तर क्रिप्टोगॅम यांना फळे आणि बिया दोन्ही पण येत नाहीत. हे बीजाणूमार्फत प्रजनन करतात. यांचे 3 प्रकार पडतात. एक थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा, तिसरा आहे टेरिडोफायटा. थॅलोफायटामध्ये अल्गी मोडतात. त्यानंतर टेरिडोफायटा म्हणजे नेचे ही वनस्पती. 83वा प्रश्न. खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? तर डेंगू. डेंगू हा एडिस डासाची मादी चावल्यामुळे पसरतो. त्यानंतर हेपॅटायटिसचे 5 प्रकार आहेत. ए, बी, सी, डी आणि ई. त्यापैकी पहिलं ए आणि ई ही 2 हेपॅटायटिसचे प्रकार दूषित अन्न आणि पाण्यामार्फत पसरतात. आणि जे बी, सी आणि डी हे 3 आहेत ते संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. त्यानंतर 84वा प्रश्न. कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? ऑप्शन क्रमांक 1 यांनी लुईस पाश्चर यांनी फर्मांटेशनचा शोध लावला. 2 एडवर्ड जन्नर यांनी देवी रोगावरील लसीचा शोध लावला. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. त्यानंतर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. 85वा प्रश्न. निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? तर निर्जंतुकीकरण करण्यासाठी यूव्ही लाईट आणि अतिनील किरणाचा वापर केला जातो. इन्फ्रारेड किरणाचा वापर थर्मल इमेजिंगसाठी केला जातो. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.